आज नागपंचमी आणि या निमित्तानं सांगली जवळच्या 32 शिराळ्यातील वर्षानुवर्ष चालू असलेल्या परंपरेला मात्र खीळ बसलेली आहे। आज पहिल्यांदाच 32 शिराळ्यामध्ये जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून 32 शिराळ्यामध्ये जिवंत नागाचं पूजन केलं जात होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या अघोरी प्रथेला मोडीत काढलं। या निर्णयाचा गावकऱ्यांनी काही काळ विरोधही केला, मात्र न्यायालयाने विरोध झुगारत आपला निर्णय कायम ठेवला। त्यामुळे वर्षानुवर्षाच्या परंपरेच्या जोखडातून ग्रामस्थांची मात्र मुक्तता झाली आहे। थेट जाऊयात 32 शिराळ्यामध्ये, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी गणेश जोशी आता आहेत। गणेश, काय वातावरण पाहायला मिळतंय गावामध्ये, काय प्रतिक्रिया येत आहेत गावकऱ्यांच्या? गावकऱ्यांच्या मध्ये आज प्रथमच जिवंत नागाची पूजा करता येणार नाहीये याचं दुःख आहे आणि त्याबद्दल संतापही आहे। सुमारे 900 वर्ष ही परंपरा शिराळ्यात जतली गेलेली आहे। गोरक्षनाथांनी ज्या वेळेला कानपूरला हे फिरायला गेलेले असताना त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी एका महिलेच्या घरात ते ज्यावेळी गेले त्यावेळेला त्यांना भिक्षादेवीचे हाक त्या महिलेला ऐकायला आली नाही। ती आज नागाच्या प्रतिमेची पूजा करीत होती आणि तेव्हापासूनच नागांच्या जिवंत प्रतिमेची पूजा अर्चा ही शिराळ्यात चालू झालेली आहे। यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने या पूजेला बंदी आणली आहे। त्यामुळं या भागातील नागरिकांच्या मध्ये संताप आहे, कारण या ठिकाणी नागांना जिवंत पकडून पुन्हा नागपंचमी झाल्यानंतर सोडून देण्यात येत होतं। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे नागांची हत्या, नागांचा छळ केला जात नाही असा दावा या गावातले गावकरी करतायत आणि प्रामुख्यानं नाग पूजन करणं हे आमचं पारंपरिक सण आहे असा त्यांचा दावा आहे। एका बाजूला आज जर का आपण बघितलं स्पेनमध्ये वगैरे तर बैलांच्या झुंजीमध्ये बैलांच्या कत्तली केल्या जातात आणि अशा वेळेला नागांना जिवंत पकडून पुन्हा पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येतं। त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होत नाहीत। असं असताना पेटा किंवा अन्य काही संस्था या संदर्भात शिराळ्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल झाल्या आणि त्यांनी ही बंदी आणलेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या आज आपल्या सोबत शिराळ्याचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। पहिल्यांदा मी जातोय विजया महाजन यांच्याकडे। विजयाताई, एकूण आजपर्यंतची परंपरा आणि आता घातलेली बंदी याबद्दल आपल्याला काय वाटतं? शिराळा 32 शिराळ्यामध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची जी पद्धत आहे ती परंपरा आमची गेली 900 वर्ष आम्ही सतत पाळत आलोय। म्हणजे 900 वर्ष म्हणजे आम्ही ऐकतोय 12व्या शतकात जेव्हा गोरखनाथ महाराजांचा मठ आमच्या शिराळ्याच्या बाहेर आहे, थोडे दिवस ते तिथं असताना गावात भिक्षेला येत होते आणि महाजनांच्या एका घरी भिक्षेला आले असताना त्यांनी 2-3दा जरी भिक्षांदी म्हटलं तरी सुद्धा त्या बाहेर आल्या नाहीत। म्हणून त्यांनी विचारलं, माई लवकर का येत नाही? तर त्या म्हणल्या, मी नागांची पूजा करते। नागपंचमीचा दिवस होता, त्या मातीच्या नागांची नेहमीप्रमाणे पूजा करत होत्या। तर नाथांनी विचारलं त्यांना की माई तुम्हाला जिवंत नागाची पूजा करायला आवडेल का? आपली कृपा असेल तर आम्ही अगदी आनंदाने तयार आहे। तर महाराजांनी गोरखनाथांनी त्याच्यावर आदेश म्हणून भस्म टाकल्यानंतर, विभूती टाकल्यानंतर ते नाग मातीचे जिवंत झाले आणि काहीही इजा न होता त्या आमच्या पूर्वजांच्या बाई म्हणायच्या त्या पूर्वीच्या त्यांनी ती पूजा केली आणि ती अखंड सतत चालू आहे। आमच्या गावात कधीही नागांनी त्या नागपंचमी दिवशी कधी दंश झालेला नाही आणि नागांना इजाही पण होत नाही आणि आम्ही ही परंपरा अखंड पाळत आलेलो आहोत। आपण आत्ताच ऐकलं, त्याचबरोबर आज नागपंचमीच्या सणाला जिवंत नागाची पूजा करायला जी बंदी घातली आहे याबद्दल संतप्त भावनाही व्यक्त होते। मी ह्यांना विचारतो, आपली भावना काय आहे? 12व्या शतकापासून जेव्हापासून गोरक्षनाथ महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय त्यावेळेपासून आम्ही ही नागाची पूजा म्हणजे आमच्या पूर्वीच्या परंपरांनी चालत आलेला आहे, पिढ्यानपिढ्या करत आलोय। आणि हेच वर्ष असं काळं वर्ष आहे की ज्या वर्षी आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळालेली नाही आणि हे फक्त कागदी घोडे नाचवून काही लोकांनी ह्याच्यावर जी बंदी आणली आहे त्याबद्दल आम्हाला शिराळकरांना अत्यंत संताप आहे। जसं भावाला भाऊबीजेला ओवाळणं आणि राखी पौर्णिमेला राखी बांधण्यावर जेवढी बंदी आली तर जेवढा आम्हाला त्रास होईल तेवढाच आज मानसिक त्रास आम्हाला
होतोय. आणि शिराळा हे एकमेव गाव असं आहे की संपूर्ण जगभरात नाग दिसल्याबरोबर तो ठेचला जातो, पण शिराळ्यात कधीही नागाला मारलं जात नाही. इतर वेळेला जरी नाग नांगरताना वगैरे जरी सापडला तरी त्याला जखमी असेल तर तो नागाला उपचार करून मगच सोडलं जातं. शिराळकरांचं हे नागाचं धरणं पकडणं कौशल्य आहे, त्यातून कुठलीही नागाला इजा होत नाही. त्यामुळे कायद्यानं पुन्हा विचार करून आमच्या बाजूनं न्याय द्यावा. किमान 4-5 दिवसाची तरी ह्या कायद्यातनं आम्हाला सूट देऊन जिवंत नागाची पूजा करण्याची आम्हाला परवानगी मिळावी अशी कळकळीची विनंती आहे आमची ग्रामस्थांच्या वतीनं. 900 वर्षाच्या खंडानंतर प्रथमच नागाची पूजा किंवा नागाचे खेळ हे करण्याला आज शिराळ्यात बंदी घातल्यामुळं संतप्त भावना या शहरात दिसून येत आहे. 32 शिराळा हे म्हणजे खरं जिवंत नागांची पूजा करण्यासाठी जगातील एकमेव प्रसिद्ध ठिकाण आहे. त्या ठिकाणी जिवंत नागांचे खेळ आणि पूजा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक आज नागपंचमीला जमत असतात. परंतु आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे या पूजेला बंदी घालण्यात आली असल्यामुळं या पूजेचं महत्व संपुष्टात आलं आहे, अशीच भावना शिराळकर व्यक्त करीत आहेत.